सम्राटनगर नेरळ टीम आणि वाकस 11 टीम मध्ये आजच्या दिवसाची शेवटची लढत इथे रंगताना दिसेल। आजचा दिवस खरं तर गाजवला या दोन संघांनी। दोन्ही टीमचे प्लेयर अत्यंत खुश आहेत। चला बॅटिंग साठी ऋतिक आणि ऋग्वेद, संदेश पाटील अँड टीम सम्राटनगर नेरळ। आज दोन्ही मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये 65 धावा चेस केल्या होत्या सम्राटनगर नेरळने। 65 धावा चेस करून कोलिवली संघाला त्यांनी पराभूत केलं। त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड आता तिसऱ्या मॅच मध्ये येऊन ते पोहोचलेले आहेत। त्यानंतर वंजारपाडा B+ या संघाला सम्राटनगर नेरळने पराभूत केलं। दोन संघांचा विजयाचा रथ त्यांनी रोखला आणि क्वालिफाय मॅच गाठलेली आहे। तर दुसरीकडे वाकस 11 टीमने आधी जय मल्हार बाकरीदाबाडा टीमला हरवलं आणि त्यानंतर यजमान टीम गावदेवी कोलारे B टीमला पराभूत करून वाकस 11 टीम क्वालिफाय मॅच मध्ये। बॉलर नेम खलील चांगला बॉलर आहे। ऋतिक दळवी आणि ऋग्वेद मोरे। आज ऋतिक दळवीची बॅट थोडी शांत राहिली। मकर संक्रांत चषक वाकसच्या स्पर्धेमध्ये अंजपच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि त्यानंतर आज त्याच्या बॅट मधून तेवढ्या रन्स नाही आल्या। पण क्वालिफाय मॅच मध्ये आता अण्णांना अपेक्षा आहे की ऋतिक दळवीची बॅट लास्ट ओव्हर मध्ये ती तुफानी इनिंग ऋतिक दाखवेल संघासाठी। ऋग्वेद मोरे बॉलिंग ट्रॅक वरती खलील आहे, सम्राटनगर नेरळचा खलील। पहिला बॉल खलीलचा गुडलँड स्पॉट वरती। पहिला बॉल डॉट। गरज आहे अशा बॉलची, गरज आहे। खरं तर एखाद्या टीमला स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे बॉलर्स करत असतात। बॉलर्स कडे 6 बॉल असतात। 6 बॉलवरती त्याला आपली कर्तबगारी दाखवायची असते। कर्तबगारी दाखवत असताना तेवढीच किमया त्यांच्या विरोधात फलंदाजांना करायची असते। आणि ऋग्वेद मोरे इन ऍक्शन असेल आता। नेक्स्ट बॉल खलीलचा, खाली राहिला चेंडू, अपील जोरदार आहे, बॅटर सेफ आहे। 2 बॉल, दोन्ही बॉल वरती रन्स नाही आल्या। क्वालिफाय 3 ओव्हरची मॅच आहे। 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एकेका चेंडूचं महत्व। 3 बॉल आणि 1 धाव सम्राटनगर नेरळ कडून खलील। सम्राटनगर नेरळ हा संघ आज जबरदस्त कमबॅक आहे टीमचं राहिलं। दोन्ही मॅच मध्ये अशक्य वाटणारे विजय त्या टीमने मिळवलेत। वाकस 11 ने देखील आधी चुरशीच्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग केला, यशस्वी पाठलाग। आता लढत आहे ती खलील वर्सेस ऋतिक दळवी। 3 बॉल 1। चौथा बॉल आफ्टॅकर उडवलाय, चालला सीमा पार, खडे खडे मारलाय सिक्सर। 4 बॉल 7। खलील आला आणि ऋतिक आला आणि पहिल्याच वैयक्तिक चेंडू फेस करताना सिक्सर मारलाय। 4 बॉल 7। 2 बॉल बाकी आहेत। सम्राटनगर नेरळ परिपूर्ण सराव करून हाही संघ टुर्नामेंट मध्ये उतरलेला आहे। तर दुसरीकडे रनर अप ची ट्रॉफी जिंकून अंजपच्या मैदानावरून वाकसच्या स्पर्धेमध्ये वाकस 11 आलेली। 4 बॉल 7। खलीलचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून व्हाईट बॉल। 4-8। 4 बॉल 8। खलील आणि ऋतिक दळवीची ही लढाई पाहण्यासारखी आहे। दोन्ही आपापल्या टीमचे पॉवरफुल प्लेयर आहेत। बॉलिंग मध्ये खलील आहे तर बॅटिंग मध्ये ऋतिक आहे। 4-8। 5वा बॉल मिड ऑनच्या वरून उडवलाय, लॉंग ऑन ला पार करणारा ऋतिकच्या बॅट मधून अण्णाच्या हातात जाणारा चौकार।
5 बॉल 12. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग ऋतिक दळवीची. 2 मॅच मध्ये बॅटिंग पॉवरफुल झाली नव्हती, पण आता क्वालिफाय मॅच मध्ये वाकस टीमचा ऋतिक दळवी याच्या बॅट मधून स्ट्रोक आलेत. 5 मध्ये रन्स आलेत 12. लास्ट बॉल मारलाय चेंडू बाउंड्री पलीकडे. 18 धावांची ओव्हर आली खलीलची. 3 बॉल मध्ये एकच होती. 6 बॉल मध्ये रन झाले 18. आणि ऋतिक दळवीच्या बॅटिंगचा हा स्टान्स बघता सम्राटनगर नेरलला आता टीम मीटिंग घ्यावी लागेल की पुढील ओव्हर मध्ये बॉलर कोणता इन्व्हाइट करायचा. तर बॉलर आलेला आहे तो मात्र संदेश पाटील. 1 ओव्हर 18 धावा. संदेश पाटील आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक दळवीला थांबवणं खलीलला जमलं नाही. ऋग्वेद मोरेला त्याने थांबवलं. 3 बॉल वरती एकच दिली, पण 3 बॉल वरती 16 धावांची खेळी साकारली ऋतिक दळवीने. 1 वाईड अशा 18 धावा. पहिल्यावरचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाठवण्यात आलेले. 3 खेळाडू ऑन साइडला 2 ऑफ साइडला. फिल्डिंग बरोबर सेट केलेली आहे संदेश पाटीलने. आणि आपल्या बॉलिंगने आता या ओव्हरमध्ये वाकस 11 टीमला रोख लावण्यासाठी, धावसंख्येला थोडा पॉज देण्यासाठी इम्पॉर्टंट ओव्हर मध्ये आलाय संदेश पाटील. 1 ओव्हर 18 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो ऋतिक, साथ देतो ऋग्वेद आणि संदेश पाटील आलेत. आता अनुभव, एक्सपिरियन्सने भरलेला खेळाडू सध्या फिल्डिंग मध्ये प्रत्येक खेळाडूला अलर्ट राहण्याच्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तो देतोय. आणि इथून आपल्याला या ओव्हर मध्ये कमबॅक करायचं आहे. सांगत असताना षटक त्याने हातामध्ये घेतला. आणि संदेश पाटील वर्सेस ऋग्वेद मोरे ही बॅटल ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल ऋग्वेदचा शॉट आला. लॉंग ऑन कडे खेळाडू तयार आहे कॅप्टन तुषार. एक सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. आणि आता ऋतिक दळवी, ज्या संदेश पाटीलला बघताना ऋतिक दळवीने खरं तर जेव्हा संदेश तुफान फॉर्म मध्ये खेळायचा तेव्हा ऋतिक खरं तर मॅचेस बघायचा. आणि आता त्या संदेश पाटीलच्या विरोधात ऍज अ बॅटर म्हणून तो आता उभा आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल मारलाय षटकार. लास्ट मॅच मधल्या आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवताना ऋतिक दळवीचा हा धमाका क्वालिफाय मॅच मध्ये. संदेश पाटीलला 6 रन्स पोहोचल्यात 25. 2 बॉल 25. ऋतिक दळवी विस्फोटक इनिंग, विध्वंसक बॅटिंग. 25 धावा. षटकारांची हॅट्रिक आता करेल का बघायचंय. हवेत चेंडू, कॅच आउट. विकेट किपर साजिदच्या हातामध्ये कॅच आली. 25 वरती पहिली विकेट. वाकस 11 टीमला धक्का. आणि नवीन बॅट्समन, मागच्या मॅचचा हिरो ऋषिकेश मोरे मैदानामध्ये इन होत असताना 3 बॉल 25 धावा आहेत. सम्राटनगर नेरल दोनही मॅच मध्ये सामना त्यांच्यापासून दूर चालला होता, पण आपला विश्वास ढळू दिला नाही. अढळ विश्वास स्वतःवरती ठेवला आणि सामने त्यांनी जिंकले. वाकस 11 टीमने देखील पहिला सामना लो स्कोर मॅचचा थोडा फसला होता, तिथून विजय मिळवला आणि विजयाची घोडदौड सुरू झाली. आणि दुसऱ्या मॅच मध्ये यजमान टीमला 53चा पाठलाग करून पराभूत करून ते आलेले आहेत. 3 बॉल 25. ऋषिकेश मोरे, संदेश पाटील ओव्हर द विकेटने तो बॉलिंग करतो. ओव्हर द विकेट आज लकी ठरलेली आहे बॉलरसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने केलेली गोलंदाजी नेहमी संघासाठी फायदेशीर ठरत असताना अत्यंत उपयोगी बॉलिंग सध्या संदेश पाटीलची. प्लेस केलाय चेंडू, जागीच रन मिळणार नाही. 4 बॉल 25 रन्स हव्यात. आणि या मैदानावरती 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जेवढ्या धावा तुम्ही करणार तेवढ्या धावा देखील कमी वाटतील असं बाकरीचा पाड्याचं हे मैदान आहे. क्रिकेटचं नंदनवन कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध क्रीडांगण आहे. 4 बॉल 25. संदेशचा हा चेंडू व्हाईट बॉल. दिशेने थोडासा भरकटलाय संदेश, कारण त्याला माहिती होतं की हा चेंडू कदाचित समोरच ठेवायचा आहे. भरपूर असा चेंडू वाईट गेला आणि 1 रन 26 धावा. 4 बॉल संपलेत. पुनरागमन केलंय सम्राटनगर नेरलने देखील. ऋषिकेश मोरे येणाऱ्या पुढील 2 बॉल वरती संदेशच्या अगेन्स्ट त्याला बॅटिंग करायची. 5वा बॉल रडार मध्ये आणि पठ्ठ्याने मारलाय षटकार. ऋषिकेश मोरेचा देखील आलाय गगनचुंबी उत्तुंग असा षटकार.
रन्स पोहोचल्यात. या सिक्सरने धावसंख्या धाव फलकावरती 32. 5 बॉल 32. एक बॉल बाकी आहे. 5 बॉल 32. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. या 5 बॉल मध्ये 14 आलेले आहेत. 32 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. संदेश पाटील, ऋषिकेश मोरे दोघांमध्ये या ओव्हर मध्ये झालेली ही भिडत. 32. समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू. तुषार पोहोचलाय बॉल पर्यंत, अडवलाय चेंडू. 1 रन. 2 ओव्हर कंप्लीट. 33 धावा. वाकस 11 ची टोटल आहे 33 रन्स. 33. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सोमजाई 11 क्रिकेट संघ सावळे हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये टीम खाड्याचा पाडा हा संघ क्वालिफाय झाला. 2 ओव्हर मध्ये धावा 33. दोघांमध्ये सेमीफायनल झाली खाड्याचा पाडा आणि सावळे टीम मध्ये. आणि खाड्याचा पाडा संघाने सेमीफायनल जिंकली आणि खाड्याचा पाडा संघ हा फायनल मध्ये उद्या खेळणार आहे. आता जो संघ जिंकेल सम्राटनगर, नेरळ आणि वाकस मध्ये, तो संघ उद्याच्या दिवसाच्या क्वालिफाय टीम सोबत सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल. पण आता सध्या मॅच इन प्रोग्रेस आहे. 2 ओव्हर मध्ये रन्स आहेत 33. शेवटची ओव्हर आहे साजिद कडून. पहिलाच बॉल फटका फसलाय. कॅच होईल का? यस. चेंडू जमिनीवरती आलाय. 2 धावा पूर्ण. तिसरी साठी बघायचं आता थ्रो कुठपर्यंत जाईल. 2 धावा. 35. सम्राटनगर नेरळ आज दिलेरीने खेळलाय. क्वालिफाय मॅच मध्ये 35 धावा आतापर्यंत बोर्डवरती लावलेले आहेत वाकस 11 टीमने. ऋषिकेश मोरेचं सातत्य, कन्सिस्टंट परफॉर्मन्स क्वालिफाय मॅच मध्ये देखील. वाह. चेंडूने देखील थोडासा टर्न घेतला. कटर चेंडूचा वापर करत असताना साजिद. आणि इथूनच अशा मोमेंटला डॉट बॉल येणं. गोलंदाज सय्यार सजिद. समोर ठेवला चेंडू. ऋषिकेश मोरेचे प्रयत्न अपुरे पडतायत. समोर चेंडू मारण्यासाठी लावलेली ताकद आणि कनेक्शन नाहीये. 3 बॉल समाप्त झाले. धावा 35. क्वार्टर फायनल मॅच इन प्रोग्रेस आहे. पुन्हा एकदा साजिदचा चेंडू. रन घेण्यासाठी प्रयत्न चालू केलेत आणि धाव कंप्लीट आहे. 36 धावा. छत्तीस धावा झालेले. 4 बॉल कंप्लीट झाले. 36 धावा. 4 बॉल 36. बॅट ब्रश झालाय. शॉट फाईन लेगला फेक झाली. नॉट सेकंड एंडला स्टंप वरती चेंडू लावलाय. पण इथून रन कंप्लीट आहे. 37 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 37. साजिदने आपल्या धीम्या गतीच्या गोलंदाजीने फलंदाजांना फसवलं. रन्स दिल्या नाहीयेत या ओव्हर मध्ये. धावा आहेत त्या 37. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या वाकस 11च्या खात्यात. लास्ट बॉल वरती अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री फेक झाली शॉट मिड विकेट वरून आणि 1 रन कंप्लीट करून फलंदाज आउट. 38 धावा आणि 39 धावांचा टार्गेट सम्राटनगर नेरळ टीम साठी सेट केलेलं आहे. 18 बॉल आणि 39. 13च्या सरासरीने टार्गेट इथून चेस करायचं. 39.
18 बॉल आणि 39 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. विजयाची ही ट्रॉफी सम्राटनगर नेरल किंवा वाकस 11 या दोन्हीपैकी एक संघ आज विजयावरती आपली दावेदारी सिद्ध करून सरपंच उपसरपंच चषकामध्ये तिसरा संघ असेल टॉप 4 मध्ये जाणारा. आज संपूर्ण दिवसभरामध्ये वाकस 11ला सपोर्ट करण्यासाठी मोहनजी दळवी आणि शंकरजी माळी हे दोन खंदे समर्थक आज संपूर्ण दिवसभर टीमच्या पाठीशी होते आणि सम्राटनगर नेरलच्या अगेन्स्ट आता 39 धावा त्यांना वाचवायचे आणि सम्राटनगरची सलामीची जोडी सलामीचे फलंदाज आपण इथून रेडी व्हा बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. 18 बॉल 39. साजिद आणि अली हे दोन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करत असताना 18 बॉल मध्ये 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. 18 बॉल आणि 39 धावा, 13 धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट. सम्राटनगर नेरल पहिल्यांदा बाकरेजाबाडा मैदानावरती ट्रॉफीचा हकदार ठरेल का, की वाकस 11 संघ नवीन वर्षामध्ये दमदार कमबॅक करत परत एकदा ट्रॉफीवरती नाव कोरेल का. 2026 भरपूर लकी वर्ष बऱ्याचशा टीमसाठी ठरतंय की ज्यांनी नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर ट्रॉफी जिंकलेली आहे त्यापैकी वाकस 11 हा संघ आहे. आणि आता सम्राटनगर नेरल नवीन वर्षाची सुरुवात ट्रॉफी विजयाने करेल का. येणारे 18 बॉल 39 करायच्या. साजिद आणि अली हे दोन बॅटर उतरलेत आणि त्यांच्या विरोधात ऋतिक दळवी स्टार प्लेयर वाकस 11चा. आणि पहिल्यांदाच सम्राटनगर नेरळ आणि वाकस 11 मध्ये हा क्रिकेटचा सामना आणि तोही थेट क्वालिफाय मॅच मध्ये. बिग लढत, बिग मॅच. पहिलाच बॉल अलीच्या बॅटमधून शॉट आलाय समोर लॉंग ऑफ कडे. इथून अडवला चेंडू जितेश कांबरीने. फेक झाली एकच धाव. पहिल्या रनने अकाउंट ओपन केलं. 39च्या टार्गेटला सुरुवात. क्रिकेटचा मराठीमध्ये अर्थ होतो की धावस काठीसह पाठलाग आणि अगदी क्रिकेटच्या नावाप्रमाणे धावसंख्येचा हा पाठलाग इथून आता सुरू केलेला आहे सम्राटी नगर नेरलने. साजिदच्या बॅटमधून गॅप शॉट सिलेक्शन. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू, वेग भरपूर आणि पोहोचलाय असीम अपार चौकार. सम्राटनगर नेरलचा बॅटर साजिदचा चौकार. 2 बॉल 5. 39. 13 धावा ओव्हर मध्ये वाचवायचे आहेत. तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉल वरती विकेट. फलंदाज क्लीन बोल्ड.
3 बॉल 5 धावा. निखिल आलाय समोर, खेळलाय दूरवरून आले जितेश, रन कंप्लीट करेल. 4 बॉल 6. क्वालिफायची मॅच आहे. भरपूर स्वप्न घेऊन आलेले दोन संघ आहेत. सरपंच उपसरपंच ट्रॉफी वरती नाव कोरण्यासाठी सज्ज झालेले या दोन टीम. 4 बॉल 6. अली आहे स्ट्रायकर एनला. अली साठी ऋतिकचा चेंडू समोर ठेवला होता. अपील 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 आणि व्हाईट बॉल. 4 बॉल 7. 4 बॉल 7. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावा ऍड होईल. अतिशय योग्य अंपायरिंग सुमित गोमारे यांची, गणेश कराले यांची. 4 बॉल 7. अली या संघाचा धुरंधर फलंदाज आहे, सम्राटनगर नेरळचा. ऋतिकचा हा चेंडू 1 फॉर दी ओव्हर. 5 बॉल 7. 52 चेंडूचा मारा केला. लास्ट बॉल. अलीच्या बॅटमधून सुंदर शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. 13 धावांची सरासरी राखणारा सम्राटनगर नेरळचा अलीचा सिक्सर आलाय. धावा पहिल्या ओव्हर मध्ये 13. 12 बॉल 26 धावांची गरज आहे सम्राटनगर नेरळला. 12 बॉल 26. बारा बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. क्वालिफायच्या मॅच मध्ये अडचणी येतील, अडथळे येतील, पण ते पार करून विजयाची नौका इथून पार करावी लागेल. तूफानों से लड़ना पड़ेगा और तूफानों से जो लड़ते हैं वही इतिहास बनाते हैं. बघायचं आता 12 बॉल 26 धावा कोण या परिस्थितीला हँडल करून विजयाची ट्रॉफी आज घेऊन जाईल. शॉट आलाय निखिलच्या बॅट मधून अलॉंग दी कार्पेट. चेंडू जितेश आलेत, उचलतील तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी धावलेत. 2 धावा पूर्ण. बॉल वरती जावं लागेल. विकेटच्या दरम्यान धावगती चांगली आहे निखिल आणि अलीची. रन्स 2. आता 11 बॉल 24. 11 बॉल 24 धावा. एक बॉल महत्वाचा. एकेका बॉल नंतर बदलणारं चित्र. क्वालिफायच्या मॅच मध्ये ठस्सन भरा मुकाबला आहे सचिनच्या अगेन्स्ट निखिल. शॉट निखिलच्या बॅट मधून. मागे खेळाडू धावतोय. चेंडू जमिनीवरती आला. अडवण्यासाठी प्रयत्न चाललाय. चेंडू सीमा पार. डीप फाईन लेगला आलाय चौकार. तुफानी आला निखिलचा. सम्राटनगर नेरळचा बॅटर ठोकतोय चौकार. एकोणीस धावा या चौकाराच्या मदतीने आपण बघू शकाल. अजूनही 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. सम्राटनगर नेरळला 10 बॉल मध्ये 20 धावा करायच्यात. गोलंदाज सचिन, समोर येतो बॅटर निखिल. सचिनचा हा चेंडू व्हाईट बॉल की नाही, नो बॉल, याचं चेकिंग इथं केलं जाईल. चेकिंग इथून केलं जाईल. पंचांनी रेफर केलंय आणि आमच्या तिसऱ्या अंपायर कडे हा निर्णय आता सोपवण्यात आलेला आहे. बघा, दोन्ही 12 मॅन पैकी कोणी आपलं मत देणार नाही. अदरवाईज तिसऱ्या पंचांचा निर्णय हाच अंतिम आहे. याकडे लक्ष द्या. 10 बॉल 20 ची गरज असताना व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. आता 10 बॉल 19. स्ट्रोक आलाय निखिलच्या बॅट मधून. ऋतिक कडे चेंडू आहे.
गुड फिल्डिंग, एकच धाव मिळेल. नऊ चेंडू या मॅच मध्ये बाकी आहेत. 18 धावांची गरज आहे. 9 बॉल 18. प्रत्येक बॉल वरती 2 धावांचं समीकरण. मॅच जिंकणार कोण, सम्राटनगर नेरल की वाकस 11. प्रेक्षकांमध्ये सुरू असलेली प्रचंड बहुचर्चित मॅच. शॉट अलीच्या बॅट मधून ऑन साइड ला क्लिअर केलाय षटकार. अलीने मारलेला सिक्सर. मॅच आता बनतीये 8 बॉल 12. डगआउटचे प्लेयर आहेत, आपण डगआउट सोडून कृपया पुढे येऊ नका. 8 बॉल, आता 12 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकल्यानंतर विजयी टीमला सेलिब्रेशनची संधी दोनही टीमच्या सपोर्टरला दिली जाईल. ज्यावेळी तुमच्यापैकी एक संघ जिंकेल, त्यामुळे 8 बॉल 12 हे क्रिकेट आहे. क्षणात 8 बॉल 12. मॅचची कहाणी बदलणारा षटकार आहे. फलंदाज अली, 2 सिक्सर त्याने मारले. उमेश विर्ले यांच्या चेहऱ्यावरती आनंद घेणार येणारा हा षटकार. फुल टॉस वरती मारलेला हा शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवलाय. एकच धाव. 7 बॉल 11 ची गरज. एक रन मिळेल. आणि आता विजयासाठी गरज आहे 10 धावांची. सहा बॉल आणि 10 धावांची गरज. सहा बॉल आणि 10 धावांची गरज आहे क्वालिफाय मॅच जिंकण्यासाठी सम्राटनगर नेरलला. अली अजून मैदानावरती आहे, निखिल मैदानावरती आहे. 6 बॉल 10 रन्स. क्वार्टर फायनल जितेश कांबरे आलेत. पहिलाच बॉल निखिलचा शॉट हवेत खेळाडू आला डाऊन दी बॉल, पकडले कॅच आणि विकेट गोज डाऊन. सम्राटनगर नेरल आता 5 बॉल 10 ची गरज. पाच बॉल आणि 10 धावांची गरज. पाच बॉल 10 धावा. जिथे 6 चेंडू, व्हाईट बॉलची फेक. 5 बॉल 9. गेम बदलतोय, सामना पुढे चाललाय. क्वालिफाय मॅच, विजयाची ट्रॉफी, नवीन वर्ष नवीन पर्व. सम्राटनगर नेरल की वाकस 11. 5 बॉल 9 पर्यंत मॅच. जिथे 6 चेंडू, बॅक टू बॅक व्हाईट बॉलची फेक.
5 बॉल 8. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि तिथे एक्स्ट्राचा धावा देतो 2 वाईट बॉल टाकत असताना बॉलर जितेश. 5 बॉल आता बाकी आहेत, रन 8. कोला टाकला, आउट. LBW तुषार आउट. 4 बॉल 8. 4 बॉल 8. क्रुशियल मोमेंट. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहेत, संदेश पाटील. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. अजूनही मॅच क्लोज आहे. दुसरीकडून फलंदाज, एकीकडून गोलंदाज. 2 वाईट टाकल्यानंतर घेतलेली विकेट. मॅच मध्ये निर्माण झालेला ट्विस्ट. 4 बॉल 8. चार बॉल 8. अजूनही कोण जिंकेल सांगू शकत नाही आपण. संदेश पाटीलचा स्ट्रोक हवेत. मॅच आता 3 बॉल 8. 3 बॉल 8 धावांची गरज आहे सम्राटनगर नेरळला. अली नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा राहिलाय. विकेट वरती विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट. 3 बॉल आता 8. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जितेश कांबरी. वाकस इलेव्हनचा हा बॉलर सामना जिंकण्यासाठी त्याच्याकडे ओव्हर आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो पोहोचलेला आहे. आता 3 बॉल 8. नवीन बॅट्समन आलेले आहेत. अलीला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे, कारण तो या मॅचला क्लिअर करू शकतो. हा विश्वास आहे स्वतःमध्ये, पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे, पण अजूनही त्याच्याकडे स्ट्राइक नाहीये. आणि 3 बॉल मध्ये 8 रन्सची गरज आहे. ती मात्र बॅटिंग करणारा सम्राटनगर नेरळला जितेश कांबरी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर शॉट हवे ते. विकेट हॅट्रिकची संधी पकडली कॅच राजेंद्रने आणि विकेट हॅट्रिक मिळवली जितेश कांबरीने. क्वालिफायच्या मॅच मध्ये मेन मोमेंटला विकेट हॅट्रिक आणि 2 बॉल मध्ये आता रन्स हव्यात 8. 5 बॉल मध्ये 8 पाहिजे होत्या. 3 बॉल मध्ये 3 विकेट. आता 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज. का मॅच बनली आहे. क्रिकेटचा हा अनपेक्षित असा सामना, अनपेक्षित बदल, अनएक्सपेक्टेड ओव्हर टाकत असताना 3 बॉल वरती 3 विकेट. 2 बॉल आता 8 ची गरज आहे. बदल दाखवला, सातत्य दाखवलं. मोठ्या फलंदाजांना आउट करत असताना 3 बॉल मध्ये 3 विकेट. जो जल्लोष सम्राटनगर नेरळकडे होता तो सामना 2 बॉल 8 पर्यंत आता बनवलेला आहे जितेश कांबरीने. जितेश कांबरीच्या या बॉल वरती स्ट्रोक आलाय. एकच रन मिळालेली आहे आणि आता एका बॉल मध्ये कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. 1 बॉल कंपल्सरी 7. अलीने जरी सिक्सर मारला तरी 1 धाव कमी पडेल, पण जर का जितेशने वाईट नो टाकला, वाईट किंवा नो टाकला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना जिवंत होईल सम्राटनगर नेरळसाठी. 1 बॉल 7. 1 बॉल 7 धावा. फिल्डिंग सेट करण्यात आली आहे. महत्वाचा बॉल. 1 बॉल 7. अली मागच्या 4ही बॉल वरती नॉन स्ट्रायकर एंडला राहिला आणि आता सामना 1 बॉल 7 आहे. अशा वेळी तो मात्र स्ट्राइक वरती आलेला आहे. फिनिश टच, लास्ट बॉल. 1 बॉल 7. अलीच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय आणि आजच्या दिवसाचा क्वालिफाय होणारा संघ ठरलाय वाकस इलेव्हन आणि या मॅचचा हिरो ठरलाय. मेन
ओव्हर मध्ये ज्याने 8 धावा वाचवल्या, विकेट हॅट्रिक घेतली, तो जितेश कांबरी ठरलाय या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक सम्राट नगर नेरल. सामना ताब्यात होता, 5 बॉल 8 होता आणि अली खाली राहिला आणि आलेली मॅच विपक्षी टीमला गेली. चला जितेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्यानंतर आपण फोटो शूट करा प्लीज. कम फास्ट जितेश कांबरी, आपण लवकर या. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्ही इथे देत आहोत. बेस्ट बॉलिंग त्याने केली आणि लास्ट मॅचचा हिरो ठरला तो मात्र जितेश कांबरी. हातात आलेला विजय, अलीची मेहनत पूर्णपणे व्यर्थ ठरली, कारण 4 बॉल तो नॉन स्ट्रायकर रेंजला राहिला आणि आता अलीकडे उत्तरच नव्हतं. 3 बॉल आणि नवीन आलेला क्रिकेटचा नियम, बॅटर आउट झाला की नवीन बॅट्समन स्ट्राईकला आणि अलीकडे मेहनत होती, धमक होती, पण चेंडू त्याच्याकडे कमी राहिले आणि सामना सम्राट नगर नेरलच्या हातातून निसटला. पण कौतुक करूया आपण सम्राट नगर